नमस्कार. आज अशी झणझणीत पावभाजी रेसिपी बनवली आहे. अगदी बनवायला सोपी पद्धत दाखवली आहे. मी सोप्या पद्धतीने बनवली आहे. खूपच छान, अगदी गाड्यावर मिळते तशी झालेली आहे. बघू शकता तुम्ही. तर ह्याच पद्धतीने मी आता बनवून दाखवणार आहे तुम्हाला. ही कशी केली आता बघू शकता तुम्ही पुढे. यासाठी मी साहित्य काय काय घेतलं आहे ते पहिलं सांगते तुम्हाला. तर सगळ्या प्रकारच्या भाज्या मी गाजर, बटाटा, फ्लावर, वाटाणा आणि थोडंसं बीट घातलं आहे. ह्या अर्धा वाटी भाज्या घेतलेल्या आहेत एक मोठ्या वाटीनं. ह्याला काय असं बरोबर बटाटे तेवढे 2 वाट्या घेतलेत. 4 मिडियम आकाराचे बटाटे घेतलेत. ह्याला काय बरोबर असं परफेक्ट प्रमाण व्हायला पाहिजे असं काय नाही. वाटीनं कोणत्याही मोजून तुम्ही अर्धी वाटी किंवा पाऊण वाटी असं घेऊ शकता तुम्ही. तर ह्या भाज्या सगळ्या मी कुकरमध्ये घालून घेतल्या. त्यामध्ये आता मी थोडंसं मीठ घालून घेते, 1 टीस्पून होईल एवढं, आणि ग्लासभर होईल एवढं पाणी घालून घेते. जास्त पण पाणी नाही घालायचं. थोडंसं असं बुडून वर येईल थोडंसं असं एवढंच घालायचं. आणि त्याला मी आता 3 शिट्ट्या करून घेणार आहे कुकरला. 3 ते 4 शिट्ट्या. छोटा कुकर आहे, जर लवकर शिट्ट्या होत्या. 4 शिट्ट्या केल्या तरी पण चालतं. आता शिट्ट्या करून घेते मी याला. झालेल्या आहेत शिट्ट्या. थोडी वाफ गेलेली आहे. दाखवते बघा तुम्हाला आता. थोडंसं अजून गरम आहे. चांगल्या अगदी मऊ शिजलेल्या आहेत भाज्या. आणि थोडं पाणी पण आहे त्यात. बीटमुळं थोडा कलर चांगला येतो म्हणून थोडंसंच टाकलं आहे मी. एक मोठा तुकडा घेतलेला, बारीक करून घेतलं आहे. आता पूर्ण मॅशरनं मॅश करून घ्यायच्या भाज्या. या गरम असताना चांगल्या मॅश होतात, लगेचच तयार होतात ह्या मॅश करून. बघू शकता तुम्ही. ह्या पद्धतीनं अशा मॅश करून घ्यायच्या. एकदम सोपी पद्धत आहे. पटकन करू शकता तुम्ही, भाज्या असतील घरात तर. त्याला मग 3 टेबलस्पून तेल घालून घेते आणि 2 टेबलस्पून बटर घालून घेते मी. बटरमुळं स्वाद चांगला येतो. बटर आता वितळेपर्यंत गरम करायचं. वितळून घ्यायचं तेलामध्ये बटर चांगलं. हे चांगलं वितळलेलं आहे आता बटर. त्यामध्ये आता मी सगळ्यात प्रथम बारीक चिरलेला 2 मोठे कांदे मी बारीक चिरून घेतलेले आहेत ते घालून घेते. हे थोडेसे चांगले परतून मऊसर होऊ द्यायचे तेलामध्ये. चांगले मऊ पडले की मग त्यात शिमला मिरची घालायची. शिमला मिर्च पण मी बारीक अर्धी वाटी चिरून घेतलेली आहे. हे शिजताना घालायची गरज नाही, कारण हे नंतर भाजीमध्ये आपोआप शिजते शिमला मिरची आणि कांदा. आलं लसूण पेस्ट 1 मोठा चमचा भरून घातली मी. हे सगळं थोडंसं परतून घ्यायचं तेलावर. याचा कच्चा स्वाद गेला पाहिजे. आणि 2 टोमॅटोची प्युरी किसून घेतलेले आहे. ते 2 टोमॅटो मी किसणीवर ते घालून घेतले. हे व्यवस्थित चांगलं परतून घ्यायचं आता. त्याचा कच्चा स्वाद पूर्ण गेला पाहिजे. त्यामध्ये हिंग पाव टीस्पून घालून घेतला मी. तर सगळे मसाले घालून घेते. हा पावभाजी मसाला 1 टेबलस्पून भरून घातला मी. तिखट 1-2 टीस्पून घालून घेतलं मी, लाल तिखट काश्मीरी. हळद पाव टीस्पून घालून घेतली. मीठ घालून घेतलं 1 टीस्पून. आधी मीठ घातलेलं असते भाज्यांमध्ये, थोडं कमीच घालायचं घालते वेळी. तर हे मसाले सगळे ह्याच्याबरोबर परतून घ्यायचे. चांगले परतून घ्यायचे मसाले सगळे घातलेले. हे चांगले परतून झालेले आहेत बघा. तेल सुटलेलं आहे. त्यामध्ये आता मी कसुरी मेथी थोडी घालते. स्वाद चांगला येतो कसुरी मेथीमुळं. खूपच टेस्टी लागते भाजी, पावभाजी. हे झालेलं आहे परतून. तर थोडंसं पाणी घालून घेते मी.
मसाले चांगले शिजू द्यायचे थोडेसे, 1-2 मिनिट. 2 मिनटं शिजले की मग आपण त्यामध्ये शिजलेल्या भाज्या घालून घ्यायच्या. हे होत आलेलं आहे परतून. आता त्यामध्ये उकडलेल्या आता भाज्या घालून घेणार मी. माझ्या रेसिपी तुम्हाला आवडत असल्यास माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करून ठेवा. सगळे व्हिडिओ माझे दिसतील तुम्हाला. आणि हाईपचा ऑप्शन आहे माझ्या चॅनलवर, हाईपवर क्लिक करा. हे सगळं मिक्स करून घेतलं बघा. थोडा बीटमुळं आणि काश्मीरी लाल मिरचीमुळं चांगला कलर आलेला आहे याला. थोडं आपल्या गरजेप्रमाणे जेवढं पाहिजे दाट तेवढं आपण पाणी घालून घ्यायचं. आणि आता भाज्या शिजलेल्या आहेत, मसाले परतलेले आहेत. आता ह्याला फक्त आता एक उकळी काढून घ्यायची. लगेचच तयार होती भाजी. खूपच छान आणि टेस्टी झालेली आहे आणि कलर पण छान आलेला आहे बघा त्याला. अगदी झटपट बनते ही आणि सोपी पद्धत आहे. मी एकदम किचकट पद्धत अशी काय दाखवलेली नाही जास्त. त्यामध्ये कोथिंबीर घालून घेते आणि पूर्ण गॅस बंद करून मी त्याच्यात एक लिंबू रस, अर्धा लिंबूचा रस पिळून घेणार आहे. रस घालून घेणार त्यामध्ये. हे बघा घालून घेतला मी. गॅस बंद केलेला आहे मी. हे मिक्स करते आणि खाली उतरून आता सर्व करून दाखवते तुम्हाला ताटामध्ये. आता मी पहिला पाव भाजून घेते. थोडंसं बटर घातलं मी. बटरमध्ये थोडंसं तिखट टाकायचं आणि थोडीशी कोथिंबीर. त्यामध्ये पाव परतून घ्यायचे थोडे. या पद्धतीने परतून घ्यायचे पाव दोन्ही बाजूनी. टेस्टी लागतात असं केल्यामुळं. झालेले आहेत आता हे परतून. या पद्धतीने मी सगळेच घेणार परतून. बघू शकता तुम्ही आत त्याला तिखट, कोथिंबीर सगळं व्यवस्थित लागलेलं आहे आणि बटर पण लागलेलं आहे. हे आता मी काढून घेते ताटामध्ये. बघू शकता तुम्ही किती छान झालेली आहे भाजी, पावभाजी. बटर घालून घेते थोडं. गरम ह्याच्यावर वितळतं बटर. थोडीशी कोथिंबीर सजावटीसाठी टाकते. थँक्यू.